शिवपुराणातील रहस्यमय उपाय. शमीची पाने आणि फुले भगवान शंकराला खूप प्रिय आहेत. शमीला देव वृक्ष म्हणतात. तुम्हाला शमीच्या पानाचे अनेक उपाय माहीत असतील, पण आज तुम्हाला शमीच्या फुलाचे काही सोपे उपाय सांगत आहोत, ज्याचे पालन केल्यास तुम्हाला नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते. जे लोक बेरोजगार आहेत त्यांनी हा उपाय अवश्य करून पहा. शमीच्या फुलाचा उपाय सुद्धा तुमच्या सर्व समस्या दूर करेल. 1. एखाद्याची नोकरी गेली असेल किंवा बराच काळ बेरोजगार असेल तर त्याने शमीच्या फुलांनी भगवान शंकराला प्रसन्न करावे. हा उपाय कोणत्याही शनिवारी करावा. प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर शनिवारी कोणत्याही शिव मंदिरात जा. सोबत 7 शमीचे फुले घ्यायचे आहेत. मनापासून भगवान भोलेनाथाला बोलवून त्यांना एक एक करून 7 फुले अर्पण करा. प्रत्येक वेळी पुष्प अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. हा उपाय 5, 11, 21 शनिवारी करता येईल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच नोकरी मिळेल. 2. त्रास आणि दुःखापासून मुक्तीसाठी जर तुमच्या जीवनात अपार दुःख येत असेल किंवा तुम्ही मोठ्या संकटांनी घेरलेले असाल तर महादेवाकडे आश्रयासाठी जा. भगवान भोलेनाथांना 7 शमीचे फुले अर्पण करा. प्रदोष काळात हा उपाय रोज करा. सोमवारी प्रदोष, शिवरात्री, सोमवारी येणारी अष्टमी तिथीला इत्यादी दिवशी हा उपाय केल्यास खूप फायदा होईल. जोपर्यंत तुम्ही संकटातून पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत तुम्ही उपाय सुरू ठेवू शकता. 3. शमीच्या पानाचा उपाय. ज्या व्यक्तीला भगवान भोलेनाथाचा अपार आशीर्वाद प्राप्त करायचा असेल त्यांनी प्रदोष काळात शिवलिंगावर शमीचे पान अर्पण करावे. शमीचे पान अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतील. मृत्यूनंतर त्या व्यक्तीला पृथ्वीवर पुन्हा जन्मापासून स्वातंत्र्य मिळू शकतो. 4. शनिवारी शनिदेवाला शमीचे पान अर्पण केल्यास संकट दूर होतात. ज्याच्यावर 7.5 किंवा महादशा चालू आहे त्यांनी हा उपाय करावा. शनी महाराज त्याचे दुःख कमी करतात. 5. शिवपुराणानुसार शमीच्या झाडाच्या पानांनी शिवाची पूजा केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकतो. 6. शनिदेवाला अर्पण करावेत शमीची पाने. तुम्हाला शनी दोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी दूर करतात.